नमस्कार मित्रांनो, आज आपला भूगोल PYQ सिरीजचा चौथा पेपर आहे. महाराष्ट्र राज्य सेवा गटबपूर्व परीक्षा 2019. तर यातला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? पुणे विभागात जर बघितलं तर आपल्याला पूर्व साईडला अक्कलकोट मिळेल, दक्षिण साईडला चंदनगड, पश्चिम साईडला वडगाव आणि उत्तर साईडला जुन्नर. तर आपला आन्सर असणार आहे, आपल्याला उत्तरेकडील विचारलंय म्हणून ऑप्शन 1 जुन्नर. तसेच पुणे विभागाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक आहे तो. यामध्ये 5 जिल्हे आणि 58 तालुके आहेत. यापैकी पुणे जिल्हा हा सर्वात मोठा, तर सर्वात लहान कोल्हापूर हा येतो. ही माहिती पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे खोरे हे गोदावरी आणि तिच्या सहाय्यक नदींचे. महाराष्ट्राचा जवळपास 49% भाग या नदीने व्यापलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं भीमा आणि कृष्णाचं खोरं. यांनी महाराष्ट्राचा जवळपास 22% भाग व्यापलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तापी पूर्णा खोरे, यांनी जवळपास 16% भाग व्यापलेला आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर येतील कोकणातील नद्या. जवळपास 10% भाग या कोकणातील नद्यांनी व्यापलेला आहे. आणि शेवटी 5व्या क्रमांकावर नर्मदा नदी, आणि या नदीने महाराष्ट्राचा जवळपास फक्त 0.5% भाग व्यापलेला आहे. तर आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 2 गोदावरी खोरे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्राचा जवळपास 90% भाग या पठाराने व्यापलेला असून हा सह्याद्रीपासून पूर्व दिशेला चिरोल टेकड्यांपर्यंत पसरलेला आहे. याची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर इतकी येईल. म्हणजे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन 1 750 किलोमीटर. या पठाराच्या उत्तर दिशेने आपल्याला तापी नदी वाहताना दिसते. ज्यावेळेस आपली इंडियन प्लेट ही युरेशियन प्लेटकडे सरकत होती, त्यावेळेस ती ज्वालामुखी हॉटस्पॉट वरनं गेली आणि त्या ज्वालामुखीमधनं जो बेसाल्टिक लावा बाहेर आला, या बेसाल्टिक लावांच्या थरांनी या पठाराची निर्मिती झालेली दिसेल. याची उंची जर बघितली तर 400 ते 600 मीटरच्या दरम्यान या पठाराची उंची आपल्याला मिळेल. हा बेसाल्टिक लावा काळ्या रंगाचा होता, म्हणून या ठिकाणी आपल्याला काळी मृदा मिळते. हिलाच रेगूर सॉइलही म्हटलं जातं. हे सर्व पॉइंट्स या महाराष्ट्र पठाराबद्दल माहित पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. एकीकडे प्राणी दिलेत आणि एकीकडे त्यांची जात. सुरुवातीला मेहसान. मेहसाणा हे म्हशीचा प्रकार आहे. गुजरातमध्ये एक ठिकाणी मेहसाणा, आणि त्या नावावरनच ह्या म्हशींना मेहसाणा नाव दिले गेलेलं आहे. म्हणजे बीचं 1 असेल. त्यानंतर गिर जर बघितलं तर आपण बऱ्याचदा गिरगाई हा शब्द ऐकलेला असेल. म्हणजे गिर ही गाईची जात आहे. एचं 2 असेल. त्यानंतर गड्डी. गड्डी म्हणजे काय तर डोंगराळ भाग, म्हणजे जम्मू काश्मीर, तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा भागांमध्ये गड्डी जातीच्या मेंढ्या मिळतात. म्हणजे गड्डी ही मेंढीचा प्रकार आहे. डीचं 3 असेल. आणि शेळी म्हणजे जमुनापरी. उत्तर प्रदेशमध्ये यमुना या नावावरनं या शेळींचं नाव जमुनापरी दिलं गेलेलं आहे. तर सीचं 4 असेल. एचं 2, बीचं 1, सीचं 4, म्हणजे ऑप्शन 3 हेच आपलं आन्सर असतं. पुढचा प्रश्न पण सेम जोड्या लावा आहे. एकीकडे प्रदेश दिलेत आणि दुसरीकडे स्थलांतरित शेतीचे नाव. पश्चिम घाट, मेघालय, मध्य प्रदेश, ओडिसा. आता सर्वच नाव माहिती असतील हे तर शक्य नाही, पण काही मोजकी माहिती पाहिजे. जसं की झूम हे नॉर्थ ईस्ट साईडला म्हटलं जातं. इथे नॉर्थ ईस्ट साईडचं फक्त एकच राज्य आहे, मेघालय. म्हणजे बीचं 4 असेल. बीचं 4 ऑप्शन 2 मध्ये, म्हणजे हेच आपलं आन्सर असणार आहे. इतरही नावं माहिती करून घेऊ. जसं हिमालयन भागामध्ये हिल म्हटलं जातं, पश्चिम घाटामध्ये कुमरी म्हटलं जातं, केरळमध्ये कोनम म्हटलं जातं, छत्तीसगडमध्ये दीपा म्हटलं जातं, तसेच श्रीलंकामध्ये चेना म्हटलं जातं, मध्य अमेरिकेत मिल्पा म्हटलं जातं, ब्राझीलमध्ये रोका,
आणि व्हिएतनाममध्ये रे. इतरही नावं आहेत, पण इतकी तर माहिती पाहिजे जेणेकरून आपले प्रश्न सुटणार नाही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? मला वाटतं याचं आन्सर सर्वांना माहिती असेल. आपण लहानपणापासून ऐकलंय, कोयना. ऑप्शन 2, जे की सातारामध्ये येतं. 1960 मेगावॅट इतकी या प्रकल्पाची क्षमता आहे. इतरही प्रकल्प माहिती पाहिजे, जसं की जायकवाडी संभाजीनगरमध्ये, भंडारदरा नगरमध्ये, अहिल्यानगर किंवा अहमदनगर, खोपोली महाराष्ट्रातला पहिला रायगडमध्ये, राधानगरी कोल्हापूरमध्ये. इतरही आहेत, पण एवढे जरी माहिती असले तरी आपल्याला उत्तराच्या आसपास पोहोचता येतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? या टॉपिकवर आपण या सिरीजमध्येच कितीक वेळा प्रश्न बघितला असेल. आपण मॅपवर यांचे लोकेशन बघून घेऊ. तर सुरुवातीला पश्चिम साईडनं वाहणारी ही नर्मदा नदी आहे, त्यानंतर सातपुडा पर्वतरांग, त्यानंतर तापी नदी जी की पश्चिम साईडने वाहते, त्यानंतर हा सह्याद्री पर्वत, त्याचाच पसरलेला भाग म्हणजे या पर्वतरांगा, ही सातमाळा, अजिंठा. या दोघांमध्ये सातमाळा खाली आहे आणि अजिंठा वर आहे, या ठिकाणी दिसत असेल. त्यानंतर गोदावरी नदी जी की पूर्व दिशेने वाहते, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र वर आहे, बालाघाट खाली आहे, त्यानंतर भीमा नदी, त्यानंतर शंभू महादेवरांग आणि शेवटी कृष्णा नदी. मग आता आपण क्रम बघू. शंभू महादेव शेवटी पाहिजे, म्हणजे इथं येणार नाही, इथंही येणार नाही, इथंही येणार नाही. फक्त ऑप्शन 2 मध्ये दिसतंय अजंठा, त्यानंतर सातमाळा, त्यानंतर हरिश्चंद्रगड आणि त्यानंतर शंभू महादेव, म्हणजे ऑप्शन 2च आपला आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो? जर महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर अशा प्रकारे महाराष्ट्र आहे. या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे. ज्यावेळेस मान्सूनचे वारे येतात ते या पर्वतामुळे अडवले जातात आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस होताना आपल्याला दिसतो. आणि इथे पाऊस झाल्यामुळे ते वारे एकदम कोरडे होऊन जातात. हा भाग पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर इथे मराठवाडा येतो आणि या मराठवाड्यात कोरड्या मान्सूनच्या वाऱ्यांमुळे पावसाचे प्रमाण एकदम कमी होऊन जातं. म्हणून पर्जन्य छायेचा प्रदेश जर बघितला तर तो असेल मराठवाडा. ऑप्शन 1 आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. एकीकडे धातू दिले आणि दुसरीकडे त्यांचे जिल्हे. मॅग्नीज, बॉक्साईट, चुनखडी, क्रोमाइट. चुनखडी हा यवतमाळ मध्ये मिळते, म्हणून C चं 2 असेल. C चं 2 ऑप्शन मध्ये 2 आणि 3. त्यानंतर बॉक्साईट हा जांभा खडकात मिळतो. जांभा खडक रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा भाग या ठिकाणी मिळतो, म्हणून B चं 1 असेल. B चं 1 ऑप्शन 2 मध्ये दिसतंय आणि हेच आपला आन्सर असणार आहे. त्यानंतर मॅग्नीज जर बघितलं तर ते भंडाऱ्यामध्ये मिळेल आणि क्रोमाइट हे उस्मानाबाद किंवा नवीन नाव धाराशिव या ठिकाणी मिळेल. पुढचा प्रश्न पण सेम आहे, जोड्या लावा. जलविद्युत केंद्रे आणि जिल्हे दिले. भिरा, वीर, भंडारदरा, उजनी. भिरा हे कुंडलिका नदीवर आहे रायगडमध्ये, म्हणजे A चं 2 असेल. A चं 2 3 ऑप्शन मध्ये येतं, 4 उत्तर राहणार नाही. त्यानंतर वीर हे पुणेमध्ये येतं नीरा नदीवर. B चं 4 असेल. B चं 4 1 आणि 2 मध्ये 3 उत्तर राहणार नाही. त्यानंतर भंडारदरा मगाशीच बघितलं आपण, अहिल्यानगर किंवा अहमदनगर मध्ये येतं, हे प्रवरा नदीवर आहे. तर C चं 1 असेल. C चं 1 ऑप्शन 2 मध्ये, म्हणजे हेच आपलं आन्सर असणार आहे. त्यानंतर उजनी आहे भीमा नदीवर येतं, जे की सोलापूरमध्ये, म्हणजे D चं 3. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षरवृत्त विस्तार बरोबर आहे? भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात येतो, म्हणजे इथे जे दक्षिण दिलंय हे तर आन्सर राहणार नाही. त्यानंतर महाराष्ट्राचा जर अक्षरवृत्त विस्तार बघितला तर तो आहे 15°44' ते 22°6' उत्तर, म्हणजे ऑप्शन 1 आपला आन्सर असणार आहे. जर रेखावृत्त विस्तार बघायचा झाला तर तो असणार आहे 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? 11 कोटी सर्वांना माहिती असेल, पण 23 लाख क्वचित जणांच्या लक्षात असेल. तर महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11 कोटी 23 लाख. ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. महाराष्ट्राचा UP नंतर लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो, त्यानंतर बिहारचा नंबर लागतो. सर्वात कमी लोकसंख्या बघितली
तर त्यामध्ये सिक्कीमचा नंबर लागतो, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मिझोरम आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेश. तर हे क्रम पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. एकीकडे पुळण दिलेत, दुसरीकडे जिल्हे. उभा दांडा, नांदगाव, मारवे, सातपाटी. उभा दांडा हे सिंधुदुर्ग मध्ये येतं. एचं 4 असेल. एचं 4 1, 3 आणि 4 मध्ये दिलंय. नांदगाव हे रायगड मध्ये येतं, म्हणजे बीचं 2 असेल. बीचं 2 हे 1 मध्ये आणि 3 मध्ये दिलंय. त्यानंतर मारवे मुंबई मध्ये येतं. सीचं 3. सीचं 3 आपल्याला एक ऑप्शन मध्ये दिसतंय, म्हणून ऑप्शन 1च आपला आन्सर असणार आहे. सातपाटी हे ठाण्यामध्ये येतं. या ठिकाणी इतरही माहिती पाहिजे, जसं की ठाण्यामध्ये डहाणू तसेच अर्नाळा येतं. रायगडमध्ये हरिहरेश्वर, मुरुड, अलिबाग इत्यादी येतात. मुंबईमध्ये गिरगाव, जुहू इत्यादी येतील. सिंधुदुर्गमध्ये मालवण, शिरोडा, वेंगुर्ली इत्यादी येतील. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते ज्यावेळेस जमिनीला तडा जातो आणि ती 2 भागामध्ये डिवाइड होते, तर या ठिकाणी दरी निर्माण होते आणि या दरीतून ज्यावेळेस नदी वाहते त्यावेळेस त्या नदीला खचदरीतून वाहणारी नदी म्हटलं जातं. भारतामध्ये मुख्यतः तापी आणि नर्मदा ह्या 2 नद्या खचदरीतून वाहताना दिसतात. ऑप्शन मध्ये तापी नदी दिसते, ऑप्शन 4 हेच आपलं आन्सर असणार आहे. तापी नदीबद्दल आपल्याला अजून माहिती पाहिजे, जसं की तापी नदी ही 3 राज्यांमधून वाहते, MP, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधून. तिचा उगम मुलताई या ठिकाणी होतो, MP मध्ये. त्यानंतर ती बऱ्हाणपूर जवळ महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. त्यानंतर पुढे ती गुजरातमध्ये जाते आणि खंभातच्या आखाताजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर हे पॉइंट्स पण तापी नदीबद्दल लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण आजचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत. आय होप तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील.